ट्रेडवर असेल, FIs, DIs, त्याच्यामुळे बऱ्याच प्रमाणात सेलिंग करतात. रिटेलर्स मार्केटमधून सेलिंग करतात. मार्केटमध्ये खूप मोठं करेक्शन मागील काही दिवसापासून आपण पाहतोय. रिकव्हरी आली आहे, परंतु काही ठराविक सेक्टरमध्ये. पण इथे मार बसलाय मुख्यत्वे IT सेक्टरला. होय मित्रांनो, तुम्ही जर बघितलं असेल मार्केट रिकव्हर होऊन पण IT सेक्टरमध्ये म्हणावी अशी सुधारणा नाहीये. Q4चे रिझल्ट जेव्हा बघितलं तर त्याच्यामध्ये इन्फोसिस असेल, TCS असेल, विप्रो असेल, ह्यांचे रिझल्ट अक्षरशः 2%, 3%, 4% म्हणजे प्रॉफिटेबिलिटी त्यांची कमी होताना दिसते याच्यामध्ये. ओके, आणि विप्रोच्या शेअर्स मध्ये तर अगदी 6% पर्यंत फॉल आपण याच्यामध्ये पाहिला. मग आता हे का होते तर कंपन्यांचे परफॉर्मन्स चेंज होतात किंवा खराब होतात, जे डिपेंड आहेत बाहेरच्या देशांवर, आणि याच्यामुळे IT सेक्टरमध्ये एक डाऊनफॉल आहे. पण लक्षात ठेवा, याच्या आधी IT मध्ये जो काही मोठा डाऊनफॉल आला होता ना, तो .com बबलच्या वेळी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडलं होतं. तुम्हाला वाटतंय का की .com बबल मध्ये जेव्हा क्रॅश आला होता, IT सेक्टर पडलं होतं खूप मोठ्या प्रमाणामध्ये, तेवढा फटका ह्यावेळी बसू शकतो? काय वाटतं तुम्हाला याच्यामध्ये? कारण बऱ्याच गोष्टी येत राहतील, चेंज होत राहतील. मग ही संधी आहे का? ह्याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं प्लीज कमेंट करून सांगा, कारण मी याच्याविषयी अपडेट देत राहणार आहे. त्यासाठी चॅनलला कनेक्टेड राहा, कारण IT विषयी मी बऱ्याच नवीन गोष्टी तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये इथे सांगणार.